या ढोकळा खायला, खमंग ढोकळा खायला या. वाटलं नव्हतं व्यवस्थित बनेल, पण खरंच खूप छान बनले आहेत. आणि हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास व्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? बरे आहात ना? आम्ही पण सर्वजण चांगले आहोत, सुखरूप आहोत आणि व्यवस्थित आहोत. तर आज विकेंड आहे आणि विकेंड असल्यामुळे साईशा सुद्धा आज घरी आहे आणि संडेची नाईट असल्यामुळे ते अजून घरी आलेले नाहीयेत. आता सकाळचे 11:30 वाजले. ते ऍक्च्युली कामावरूनच निघाल्यानंतर ते त्यांच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला जाणार होते, त्यामुळे आता ते क्रिकेट खेळायला गेलेले आहेत. तर मग ते डायरेक्टच आता संध्याकाळी रिटर्न घरी येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या दुपारच्या जेवणाचं काय करायचं वेगळं म्हणून टेन्शन नाही आज, असं काही आज. तर आराम असल्यामुळे म्हटलं मग मुलांना काहीतरी वेगळं खायला द्यायचं. तर मग वेगळं असं काय करायचं रोज रोज? तर मग साईशा सुद्धा रोजची पोळी भाजी खाण्यासाठी खूप कंटाळा करते. तर कारण की मग स्कूलमध्ये जाताना ती पोळी भाजी किंवा काचऱ्या वगैरे असं वेगळं वेगळं काहीतरी करून देते. बाहेरचं जास्त तिला देत नाही मी काही. तर मग म्हटलं आज थोडंसं वेगळं काहीतरी करूया. तर मग हे आम्ही ढोकळ्याचं जे रेडीमेडचं जे पॅकेट आहे खमंग ढोकळा, तर हे आम्ही डीमार्ट मधून आणलेलंच होतं. तर मग आता म्हटलं, मी आजपर्यंत कधी ढोकळा वगैरे असं कधी केलेलं नाहीये. आम्ही आणलं तर ते विकतच आणून खात होतो. तर म्हटलं सुरुवातीला आपण पीठ वगैरे भिजवून ह्या सर्व गोष्टी करून ते वेस्टेज घालवण्यापेक्षा रेडीमेड जे पीठ आपण आणलेलंच आहे त्याचं आपण पहिल्यांदा करून बघूया की ते जर जमत असेल आपल्याला, तर मग नेक्स्ट टाइम ते आपल्याला व्यवस्थित करायला जमतील किंवा करायला येईल. तर मग म्हटलं आता जे रेडीमेड पीठ आणलेलं आहे आपण त्याचेच आता ढोकळे करणार आहोत. आणि चटणी वगैरे तर मग मी करणार नाहीये, कारण की मग ती दोघं पण खातील की नाही माहिती नाही. श्रेयांश एवढं खात नाही, पण साईशाने खाल्लं तर थोडंफार खाईल आणि मी आहे. बाकी तर घरामध्ये कोण नसल्यामुळे मग ह्या सर्व गोष्टी, मग चटणी वगैरे हे सर्व मग मी करणार नाहीये. तर फक्त आता ढोकळा आता मला करायला जमतो की नाही हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि संध्याकाळी डायरेक्ट येत असल्यामुळे मग डायरेक्टच असं आज संडे आहे, विकेंड सुद्धा आहे, त्यामुळे कदाचित नॉनव्हेज वगैरे काहीतरी असेल संध्याकाळी. तर मग ते सुद्धा मग मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्की. तर तोपर्यंत आता आपण हे ढोकळा वगैरे खमंग ढोकळा वगैरे बनवणार आहोत, त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाकी तर आता ते दोघं जण बाहेर खेळत बसलेले आहेत. साईशा क्लासला सुद्धा आता जाऊन आली आणि आता हे खाल्ल्याच्या नंतर मग थोड्या वेळाने आता ते झोपून जातील. त्यामुळे मग म्हटलं जेवणाचं वगैरे आता करून मग पुन्हा रात्रीचं दुसरं जेवण करायचं. करायला गेलं की मग ते पुन्हा दुपारचं राहिलेलं जेवण मग ते शेवटी मला खावं लागतं किंवा मग ह्यांना द्यावं लागतं. ते शिळं अन्न खाण्यापेक्षा थोडक्यात काहीतरी बनवलेलं बरं असतं. तर आता माझं बाकीची सर्व कामं झालेली आहेत आणि बाहेर फक्त आता सर्व कपड्यांचा आणि खेळण्यांचा सर्व पसारा पडलेला आहे, तो तुम्हाला दाखवते. आणि बाहेर साईशा फक्त जे किचन सेट वगैरे खेळते, तर ती मला आता विचारून गेली येताना की तुला काय जेवण वगैरे बनवू. तर मग म्हटलं आता ते सर्व आता ती बघणार मी बाहेर जाऊन की त्यांनी काय केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि एक सांगायचंय की हे जे पीठ आहे, ह्या पिठामध्ये ऑलरेडी सर्व त्यांनी मिक्स करून दिलेलंच असतं, सायट्रिक आम्ल वगैरे. त्यामुळे वेगळं काही लिंबू वगैरे ह्याच्यामध्ये टाकायची, लिंबाचा रस वगैरे ह्याच्यामध्ये वेगळं टाकायची गरज लागत नाही. शुगर सुद्धा असते, मीठ सुद्धा असतं. फक्त जे आपण ज्यावेळी फोडणी देतो मोहरी कढीपत्ता वगैरे ह्याची, त्यामध्ये थोडंसं आपल्या चवीनुसार आपण थोडंसं 1 चमचा मीठ आणि 2 चमचे आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकावी लागणार आहे. कारण की आणि तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही ते करू शकता, जर कमी जास्त करू शकता साखर. तर आता हे करून घेणार आहोत. आता चला तुमच्यासोबत ह्या सर्व गोष्टी मी शेअर करते. हे बघा, हा मी त्या दिवशी घातलेला होता हा ड्रेस, तर साईशाने आता घातलाय स्वतः. साईशा चालून दाखव ग, चालून दाखव पटकन पटकन, चालून दाखव. आणि हा घरामध्ये असलेला हा थोडाफार असा राहिलेला पसारा आहे. आणि हे साईशा इथे किचन सेट खेळत होती. तिने तिचे सर्व रबर क्लिप्स जे पण काही आहेत, त्यामध्ये मिक्सरचं भांड सुद्धा तिने घेतलेलं आहे. ते असणार आहे खाली, कुठे गेल ते बघते. मिक्सरचं भांड आहे
बॉटल आहे, त्यामध्ये तिचे क्लिप्स आहेत, ते जेवण जेवण खेळते. आणि तू कुठे चालला? तू कुठे चालला? गावी जातोय. आणि ही हिची स्कूल बॅग आहे, त्या बॅगेमध्ये त्याने सर्व सामान भरून ठेवलं असणार आहे. सामान म्हणजे सर्व कपडे भरून ठेवले असणार आहेत त्याने. ती बघा, आपलं गुलाबाचं झाड आहे, ज्याला हे नवीन लिव्स फुटलेले आहेत आणि त्याला छोटे छोटे असं रेड कलरच्या अशा पाकळ्या आल्या आहेत. आणि ह्या अशा तिन्ही बाजूला 3 गुलाबाच्या कळ्या आलेल्या आहेत. बघा, ह्या अशा कळ्या आलेल्या आहेत छोट्या. इथे सुद्धा हे रेड कलरचं थोडं छोटेसे असे लिव्स आहेत. बाकीचे तर सर्व मी कट करून घेतले आहेत. आणि हे आपलं मोगऱ्याचं झाड आहे, ज्याचं हे आता फूल सुकून गेलेलं आहे. बाकी अजून त्याला हे फक्त वाढत चाललंय, अजून त्याला कळ्या वगैरे काय असं आलेलं नाहीये. आणि ह्या आपल्या तुळशी आहेत, ह्याचे केसर बघा ह्याला किती आलेत बाहेरच्या साईडला. तर आपण इथे आता हे पीठ घेतलेलं आहे. ह्याला जर तुम्हाला माहिती नसेल तर एखाद्या वेळेस थोडंसं पीठ चव घेऊन बघायचं. त्यामध्ये जर तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तर तसं तुम्ही ऍड करू शकता त्यामध्ये. तर आता आपण इथे कुकर घेतलेला आहे, आपण कुकरमध्ये डायरेक्ट स्टीम करून घेणार आहोत. तर मग फक्त त्याला जे झाकण असतं त्याची आपण शिटी काढून घेणार आहोत. त्याला शिटी लावणार नाही, फक्त 15 ते 20 मिनिटं आपण ह्याच्यावरती वाफवून घ्यायचंय. किंवा तुम्ही इडलीचं भांड सुद्धा घेऊ शकता ह्या व्यतिरिक्त. तर आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये तुम्ही जर एखाद्या वेळेस जे भांड असेल किंवा बाटी वगैरे असेल तर ती ठेवून त्यावरती डबे ठेवण्यासाठी हे पाणी उकळून घ्यायचं. आणि हे पाणी उकळल्याच्या नंतरच मग हे जे टीन आहेत, तर ह्या टीनला इथे तेल लावून मग त्यानंतर मग ते टीन ज्यावेळी ते मिश्रण तुम्ही मिक्स करणार तर ते टीन तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये ठेवू शकता. हे बघा, हे अशा प्रकारे आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे, जास्त घेतलेलं नाहीये, फक्त एवढी त्याची लेवल आहे, एवढंच पाणी असं घेतलेलं आहे. आणि ह्यामध्ये मी माझ्याजवळ ते भांड नसल्यामुळे मी इथे वाटी ठेवली, डिश ठेवलेली आहे छोटी. तर हे पाणी व्यवस्थित असं उकळून घ्यायचंय आपल्याला. तर हे जे मी टीन घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता हे पीठ घालून घ्यायचंय. आणि तुम्ही बघू शकता इथे आपण जे बेसन घेतो ते बेसन थोडंसं जाड असतं, मग त्याला बारीक असं चाळणीमधून बारीक करून घ्यावं लागतं. हे ऑलरेडी बारीकच केलेलं आहे. आणि सर्व ह्याच्यामध्ये मीठ वगैरे साखर वगैरे सर्व मिक्स आहे, त्यामुळे ह्याच्या गुठळे होणार नाही. तर आता त्यामध्ये असं पॅकेटवरती असं दिलेलंच आहे की ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला तेल टाकायचंय. तर आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. आणि ह्यामध्ये मला हळद फक्त कमी वाटली, तर त्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये हळद सुद्धा टाकणार आहे थोडीशी. ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे, कारण की मग ज्यावेळी आपण ते फुगल्याच्या नंतर ते खातो आपण, त्यावेळी ते खाताना आपल्या घशाला चिटकत नाही. आणि ह्यामध्ये आता आपण हळद टाकून घेणार चिमूटभर. ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची. साखर ऑलरेडी आहे, पण तरी सुद्धा 1 चमचा ह्यामध्ये बसेल एवढी साखर टाकायची आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून आता त्याला मिक्स करून घेऊयात आपण. सर्वात मेन म्हणजे हा जो टीन आहे, ज्या टीन मध्ये आपण ते पीठ ठेवणार आहोत मिश्रण, त्याच्यामध्ये तेल टाकून ते व्यवस्थित असं तेल टाकून लावून घ्यायचे पूर्ण तेल त्या टीनला, कारण की मग नंतर आपली घाई होणार नाही. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचंय. तर आता आपलं इथे पीठ मी हे 10 मिनिटं सुद्धा ठेवायची काही गरज नाहीये, पण मी तरी सुद्धा ठेवलेलं, कारण मी पहिल्यांदा बनवते. त्यामुळे मग कदाचित मला त्याचं मोजमाप जे पण काही आहे की मिक्स झालं की नाही वगैरे व्यवस्थित हे मिश्रण मला कळणार नाही. त्यासाठी म्हटलं हे पीठ थोडंसं पाण्यात वगैरे मुरण्यासाठी म्हणून थोडं 10 मिनिटं मी ठेवलेलं. तर तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल. तर हे दोन्ही टीन माझे व्यवस्थित असे भरलेले आहेत. तर आता इथे वाफ येताना तुम्हाला दिसत असेल कदाचित, हे आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता गॅस आपल्याला मीडियम म्हणजे एकदम
थोडासा मीडियम असा करायचा आहे. हा गॅस मोठा असल्यामुळे मी एकदम स्लो केलेला आहे किंवा कुकर जास्त गरम झालेला असतो त्यामुळे मग आपण असं कडणे तिथे ठेवणार आहोत. कुकर आपलं इथे लावून घेतलेलं आहे. आता 15 ते 20 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवरती आपल्याला हे मस्तपैकी असं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत आणि सर्वात मेन तुम्ही हे कुकरचं बघितलं असेल की मी ती शिट्टी काढून घेतलेली आहे. कारण की आपल्याला असंच वाफेवरती शिजवायचं त्यामुळे आपल्याला ही शिट्टी देताना लावायची नाहीये. तर मग ही शिट्टी मी काढून घेतलेली आहे. आता आपण मीडियम गॅसवरती आपण त्याला व्यवस्थित शिजवून घेऊया 20 मिनिटं. तर आता आपण इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मग त्यामध्ये आता आपण सर्वात आधी मोहरी टाकून घेणार आहोत. 2 ते 3 चमचे आपल्याला ह्यामध्ये मोहरी टाकायची आहे. जास्त पण त्यामध्ये दिसली नाही पाहिजे. तर आता ही व्यवस्थित तडतडीपर्यंत आपल्याला ती गरम करून घ्यायची आहे कारण की तेल ऑलरेडी अजून गरम झालेलं आहे. तेल अजून गरम झालेलं नाहीये. तर आता ते तेल गरम झालं की ती मोहरी तडतडेल. त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची टाकून घेणार आणि मग थोडीशी साखर टाकून मग त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर इथे तेल पूर्णपणे उडतं म्हणून मी ते दाखवलं नाही. ह्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता वगैरे टाकून घेतलेला आहे. आता आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तर हे तेल थोडंसं वरती जात असल्यामुळे मग मोबाईल वगैरे थोडासा बाजूला ठेवला. तर आता ह्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे साखर टाकणार आहोत आणि व्यवस्थित ते मिक्स होईपर्यंत आपण चमच्याने ते हलवत बसायचे. चमच्याने ते मिक्स करत बसायचे. तर ती जी फोडणी टाकली त्यामध्ये मी म्हणजे तेल टाकून मोहरी आणि मिरची टाकलं तोपर्यंत दाखवला आणि त्यानंतर मग ते जे तेल थोडं तडतडायला लागलं, थोडं उडायला लागलं आणि त्यामध्ये मग मला पाणी टाकायचं होतं. तर थोडीशी भीती वाटत होती की ते कधी कधी तेलामध्ये पाणी आपण मिक्स केल्यानंतर सगळ्यांना माहिती असेल की ते त्याला लगेच फायर पकडते, ती पूर्णपणे वरती येते. मग त्यासाठी मग मोबाईलमध्ये शूट करणं व्यवस्थित असेल की नाही माहिती नव्हतं. त्यासाठी थोडासा मोबाईल मी बाजूला घेतला आणि नंतर मग त्यामध्ये पूर्ण पाणी टाकलं आणि त्या पाणी टाकून झाल्याच्या नंतर मग मी आता साखर टाकलेली आहे आणि आता ते पाणी उकळलेलं आहे. तुम्हाला मी ते दाखवते साखर वितळली आहे की नाही, कारण की साखर वितळणं महत्वाचं आहे. आतमध्ये मला लागत तर नाहीये. पूर्णपणे साखर आतमध्ये लगेच वितळून गेलेली आहे. आता आपण हे थोडं गॅस बंद करून आणि एक उकळी सुद्धा आलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून ते थंड करायला ठेवणार आहोत मिश्रण आणि मग त्यानंतर आपला जो ढोकळा आपला तयार झालेला आहे त्यामध्ये आपण ते टाकून घेणार आहोत. तर कुकर अजूनपर्यंत मी ओपन केलेला नाहीये. आता तो मी ओपन करते. तर आता आपण बघूया की ते सर्व व्यवस्थित झालेलं आहे का आणि मग त्यानंतर कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर 5 मिनिटं आता याला झालेली आहेत. आपण आता हा कुकर ओपन करून बघणार आहे की व्यवस्थित झालेला आहे. पण तुम्ही बघू शकता काहीच हाताला लागत नाहीये. हे डीप हे करून घ्यायचंय बघा. बघू शकता थोडाही लागत नाहीये, कुठेही चिटकत नाहीये. याचा अर्थ हा शिजलेला आहे. फक्त हा आपल्याला बाजूने हळू असा कट करून घ्यायचा आहे, लगेच निघतो. तुम्ही बघू शकता आपण ह्याच्यामध्ये इनो किंवा सायट्रिक आम्ल वगैरे असं काहीच टाकलं नाहीये, पण तरी पण हा किती मस्त असा फुललेला आहे. वाटलं नव्हतं पण असं थोडासा वरून थोडा हे झालाय, पण खूप छान असं स्पॉन्जी झालेला आहे. आपण आता ह्याला कट करून घेऊया आणि नंतर मग आपण ते जे मिश्रण आहे ते आपण ह्यावरती टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता केवढा मोठा आहे.
आता हे जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ते आपण आता ह्यावरती घालून घेऊया. या ढोकळा खायला, खमंग ढोकळा खायला या. वाटलं नव्हतं व्यवस्थित बनेल, पण खरंच खूप छान बनले आहेत आणि मला त्यांना खाण्यापेक्षा बघण्यामध्ये खूप एक्साइटमेंट वाटते. कारण की मग मी पहिल्यांदा हे केलेले आहेत आणि त्यासाठी मग हे दिसायला पण खरंच खूप छान वाटतंय. तर अशा प्रकारे आपला हा ढोकळा बनवून झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि आता आपलं हे ढोकळा दोन्ही ढोकळे जे आहेत प्लेटमध्ये ते गरम गरम आहेत आणि आपल्याला गरमागरम एकदम खायचे नाहीये. त्यासाठी मग ते तुम्ही 10 ते 15 मिनिटं त्याला फ्रीजमध्ये ठेवा. ते थंड झाल्यानंतर ते जे शुगर आपण त्यामध्ये जे टाकलेलं आहे ते मिश्रण त्या व्यवस्थित पूर्ण ढोक्यानं बसतं आणि ते खायला सुद्धा गोड मस्तपैकी लागतात. तर ते आपल्याला 15 ते 20 मिनिटं आधी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही ते खायला घेऊ शकता. दोघांना पण आता खायला दिलेलं आहे. सुरुवातीला एक एक खायला दिलंय, कारण की ह्याच्या आधी खाल्लं नाहीये त्याने कधी. कसं आहे? खरं सांग, कसं झालंय? कस- तर ती करते आणि तो पण नाटकी करायला लागलाय. कसं झालंय? मस्त. खमंग ढोकळा बनवून झाल्याच्या नंतर ते थोडा वेळ 15 ते 20 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर मग सर्वात आधी आपण खाण्याच्या आधी आमच्या बाजूला जे कलिग राहतात आमचे, जे सायशाला वगैरे स्कूलमध्ये वगैरे घेऊन जातात सोडण्यासाठी, घेऊन येण्यासाठी, तर मग सर्वात आधी आम्ही त्यांना देऊन आलो जाऊन. आणि मग त्याच्यानंतर सायशा आणि श्रेयांश दोघांना सुद्धा थोडंसं खायला दिलं एक एक, कारण की त्यांनी कधी खाल्ले नव्हते त्यामुळे त्यांना एवढं आवडत नव्हतं. आणि त्यानंतर मग मी खाऊन घेतले. खरंच परफेक्ट झालेले. थोडंसं कोटिंग फक्त थोडंसं मला वाटतं जाड होतं. पण जे ज्या प्रमाणात तिथे एकदम जाळीदार आणि एकदम असं एकदम हलके असे असतात तशा टाईपमध्ये थोडंसं नव्हतं झालं, कारण की ते पीठ खूप जास्त होतं. पण टेस्ट वगैरे खूप छान झालेली होती आणि परफेक्ट एकदम असे झालेले होते ते ढोकळे. आणि मी पहिल्यांदा बनवले. संदेशला तर विश्वासच होत नव्हता की ते मी बनवले ढोकळे. तर प्रत्येक सारखं सारखं ते विचारत होते, कोणी केले की विकत आणले वगैरे, असं तर सारखं सांगायला लागलेले. त्यांनी ते रात्री आले, म्हणजे रात्री तरी पण संध्याकाळी 7:30 पर्यंत ते घरी आले. आणि मग त्यानंतर फ्रीजमध्ये त्यांनी बघितलं तर त्यांना वाटलंच नव्हतं की ते मी स्वतः बनवलेले आहेत. तर त्यांनी खाल्ले. त्याच्यानंतर मग ते सुद्धा बोलत होते की ते व्यवस्थित आणि खूप छान असे झालेले आहेत. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी ते ढोकळे वगैरे खाल्ले आणि खरंच खूप छान झालेले. तुम्ही सुद्धा हे एकदा नक्की ट्राय करून पहा. तर आजच्या या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला आजची दाखवलेली रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा. त्यानंतर मग आजचा आमचा संपूर्ण दिवस कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण लवकरच भेटू नवीन आणि छान छान व्हिडिओ सहित. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.